ना प्रेज द लॉर्ड. कसे आहात सर्वजण? चर्चला गेले होते, आता आले थोडा वेळ झाला. आज पाळक साहेबांनी इतकं मस्त उपदेश केला ना, अगदी माझ्या मनाला आणि सर्वांना आवडला. की आपलं मन, आपण जे काही करतो ते देव पाहत आहे. जरी नवऱ्याला बायकोचं कळलं नाही, बायकोला नवऱ्याचं कळलं नाही, आईला मुलीचं कळलं नाही, मुलाचं कळलं नाही, पण वरचा आहे ना, तो सर्व पाहत असतो. आणि माणसाने बंद दाराच्या आत जे काही घडलेलं आहे ते देवाने पाहिलं. म्हणून तर देव तुमची प्रार्थना ऐकत नाही. तुमच्या शरीराला वेदना होतात, त्रास होतो, तुम्ही किती औषधं करता, काही करता, पण ते तुमचं बरं होत नाही. असा एकदम मार्मिक आणि सुंदर असा उपदेश केला. आणि मला एकच वाक्य आवडलं, की मनाला टोचणी लागली पाहिजे माणसाच्या. आपण जे केलेलं आहे कृत्य, घाणेरडं कृत्य, ते इतरांनी सांगण्यापेक्षा आपल्या मनाच्या अंतकरणाला टोचणी लागली पाहिजे. तुमचा उपास धरून काही फायदा नाही, तुमचं बायबल वाचून काही फायदा नाही, जोपर्यंत तुम्ही देवाकडे जाऊन त्याची क्षमा मागत नाही, प्रायश्चित करत नाही, पश्चाताप करत नाही. पश्चाताप करणं हा फार मोठी गोष्ट आहे. आणि ज्या गोष्टी बंद दरवाजाच्या आड घडलेल्या आहेत त्या देवाने पाहिलेल्या आहेत. तेव्हा देव तुमचा न्याय करेल आणि देव तुम्हाला सर्वांसमोर बेनकाब करेल. करत आहे, होत आहे, घडत आहे, घटना घडणार आहेत. अजून तर खूप घटना घडणार आहेत आयुष्यात. आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी हे होणार आहे, एवढं मात्र नक्की. आणि झाल्याशिवाय राहणार नाही. कारण वरचा आहे ना, तोच न्याय करणार आहे, बाकी कोणी न्याय नाही करणार. आणि वेळ येईल, त्या दिवशी जशी वेळ आली होती तशी वेळ येणार, एवढं मात्र नक्की. आणि तुमचा बुरखा फाडला जाणार.